विमल, अगं फळं कुठे आहेत? आई हे फळ आणायलाच गेलेत, येत असतील एवढे. आलो 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 आले या ये फळं आणि बाकी जे हवे ते अजून काय हवंय का? सांग, जाऊन घेऊन येतो पटापट. मी लिस्ट देऊ? मला ना डार्क चॉकलेट, बाकरवडी आणि पूजेसाठी काय सामान लागणार आहे का त्याबद्दल विचारतो मी. तुझी लिस्ट मला आता एक मिनिट, तुम्ही दोघं भांडू नका. अस्मिता ये बस इथे बस. चला आता सगळे आलेत, गुरुजी आले की लगेच पूजा सुरू करूया. रविराज आणि प्रतिमा येणार नाहीत का? आज मी फोन केला होता सिनियरला. आज प्रतिमा त्याची सायकलिस्टची अपॉइंटमेंट आहे, तर त्यांना आज जमणार नाही यायला. कल्पना, प्रतिमासाठी तेवढा प्रसाद पाठवून दे. हो या गुरुजी या या या. नमस्कार. या नमस्कार. मला फार उशीर नाही झाला. नाही या बसा. नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णा जी आहे तिला आता पश्चाताप होऊ लागलेला आहे. आपण खूप चुकीच्या पद्धतीने सायलीशी वागलेलो आहोत. सायलीला आपण ओळखायला चुकलोय, माणसं ओळखायला शिकलोय. या सगळ्या गोष्टींची जाणीव पूर्णाजीला होत असते. पूर्णाजी सायलीची माफी मागते, म्हणते कल्पनाच एकटी चुकलेली नाही तर मी सुद्धा चुकलेली आहे. मलाही माणसं ओळखायला नाही जमलेलं, माझ्याकडून ही चूक झालेली आहे असं पूर्णाजी म्हणते. आणि सायलीला म्हणते की हे घर आम्ही पूर्ण उधळून टाकायला निघालेलो होतो, पण तुझ्यामुळे हे घर सावरलं गेलेलं आहे. या घराच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तूच या घराला सांभाळू शकते असं म्हणत पूर्णाजीने घराच्या ज्या चाव्या आहे, जबाबदारी आहे ती सायलीच्या हातात दिलेली आहे. आणि सायलीला सांगितलेलं आहे की हे घर फक्त आणि फक्त तूच सांभाळू शकते असा एवढा विश्वास पूर्णाजीने सायलीवर दाखवलेला असतो. त्याच वेळी इकडे पूर्णाजी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथे असतात. घरामध्ये एकतर टेन्शनचं वातावरण होतं आणि त्या सगळ्या संकटातून आता बाहेर पडत काही मार्ग काढायचे सुरू असतात. आणि त्याच वेळी पूर्णाजीला सुद्धा पश्चाताप झालेला आहे. आपण सायलीशी चुकीचं वागलेलो आहोत, आपण सायलीशी असं वागायला नको होतं या गोष्टीची जाणीव पूर्णाजीला झालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन जो आहे तो ऑफिसला निघालेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, तुम्हाला वाटत असेल की माझं तुमच्याकडे लक्ष नाहीये, पण तुम्ही कुठेही जायचं नाही असं सायली ही अर्जुनला सांगत असेल. त्याच वेळी इकडे अर्जुन म्हणतो पण मी माहितीये ना, मी वकील आहे, मला केसेस लढायचे असतात, मला कामं असतात. तेव्हा सायली म्हणते हो तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहात, पण त्याआधी माझे अहो आहात, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही असं म्हणत सायलीने अर्जुनला थांबवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की महिपतच्या गुंडांचा प्लॅन फेल झालेला असतो आणि महिपत भयानक असा चिडलेला असतो. तो मात्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्यांना आता संपवलं पाहिजे एवढाच विचार महिपतच्या डोक्यात सुरू असतो. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत ते तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजेची सगळी तयारी झालेली असते. विमल आणि सायली दोघेही सगळं साहित्य आणून मांडत असतात, गुरुजींची वाट बघत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते विमल प्रसादाची तयारी झाली का? तेव्हा विमल सांगते की हो कधीच झालंय, सकाळीच बनवून झालंय, सायलीताईंनी सकाळीच प्रसाद बनवलेला आहे हे सांगितलं जातं. त्याच वेळी हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आता पूजेसाठी फळं आणलेली नाहीयेत का, अजून का आणलेली नाहीयेत फळं असं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळी कल्पना विचारते की फळं, तेव्हा सायली सांगते की हे गेलेत मार्केटमध्ये, घेऊन येतीलच. तेवढ्यातच अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो अजून काय आणायचं आहे का? तर त्या क्षणी अस्मिता तिथे येते आणि अस्मिता म्हणते हो आणायचंय, मला बाकरवडी हवी आहे, हे सगळं हवं आहे अशी लिस्ट अस्मिता देत असते. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन म्हणत असतो की मी पूजेसाठी विचारलंय, मी तुझ्यासाठी नाही विचारलेलं. अस्मिता म्हणते अर्जुन काय रे हे सगळं, आणि तरी बरं झालं नक्की काय झालंय ते, कारण तू एकटाच आहे मला त्रास द्यायला, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि अर्जुन मस्करी करत असतो. घरातलं छान असं वातावरण आहे, पूजेचा दिवस आहे, घरातलं प्रसन्न वातावरण सुरू आहे, या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना बोलत असते, प्रतापही तिथं असतो, कारण आता घरामध्ये आपण ही पूजा सुखशांती लाभावी यासाठी करतोय असं सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. अर्जुन मात्र शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्या गोष्टी शांतपणे तो करत असतो. पूर्णाजी मात्र सगळं पाहत असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे का हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्याच वेळी आता पूजेला कोण बसणार हा मुद्दा पुढे येतो. कल्पना पण शांतपणे हे सगळं पाहत आहे, कारण आता कल्पनाच्या मनातही कोणताही राग नाही. कल्पनाने पण ह्या सगळ्या गोष्टींचा जवळजवळ स्वीकार केलेला आहे. तिला माहिती आहे की हे सगळं काय घडतंय, हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार तीही करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन दोघेही तिथे उभे असतात. पूजेची सगळी तयारी झाली, गुरुजी आलेले असतात. गुरुजी म्हणतात की मला उशीर तर नाही झाला ना? तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही झालेला उशीर, गुरुजींना उशीर झालेला नाही हे सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रिया आणि साक्षी, आता प्रिया तिथे असलेल्या त्या बाकड्यावरती झोपलेली असते आणि साक्षी खाली अंतरून टाकलेलं असतं, तिथं झोपलेली असते. साक्षीला राग येतो, साक्षीला खाली झोपायचं असतं. साक्षी उठते आणि प्रियाच्या मागे लागते, ए उठ, तुला कळत नाही का सांगितलेलं, उठ असं म्हणत साक्षी प्रियाला उठवायला जाते. प्रिया मात्र अजिबात ऐकायला तयार नसते. प्रिया म्हणत असते की नाही. तेव्हा साक्षी म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी उठ म्हणून सांगितलंय ना, मग उठायचं असं साक्षी तिला सांगत असते. परंतु प्रिया मात्र म्हणत असते की नाही, अजिबात नाही, मी हलणार नाही. आणि मग साक्षी तिला अक्षरशः अशी खेचत राहते, तिच्याशी बोलत असते. आणि त्यासोबतच त्यांचं हे जे बोलणं चालू असतं त्यावेळेस इकडे राग आलेला असतो, तो म्हणजे
साक्षी उठते आणि प्रियाच्या सनसनीत अशी कानाखाली लगावते. म्हणजे ह्या दोघींची जी भांडणं चालू आहेत ना, ती अक्षरशः कुत्र्या मांजरीची भांडणं म्हटलं तरी काही त्याच्यात वावगं ठरणार नाही अशा पद्धतीची ही भांडणं चालू झालेली असतात. आणि या भांडणांचा परिणाम नक्की काय होणार असतो ते मात्र पुढे येत असतं. कारण या सगळ्या भांडणांमुळं नक्की काय होणार आहे हे मात्र लक्षात येत असतं. त्यासोबतच इकडे पूर्णा जी आहे ती म्हणत असते की खरंच या घरामध्ये सुख शांती लाभावी म्हणून आपण हे सगळं करत आहोत, परंतु या घरामध्ये सुख शांती तर येतच नाहीये, पण घरातली माणसं सुद्धा एकत्र राहत नाहीयेत. या गोष्टीचा पूर्णाजीला त्रास होत असतो. तेव्हा सगळेजण म्हणतात की पूर्णाजी सगळं व्यवस्थित होईल. अर्जुन म्हणतो की अश्विन बाहेर गेलाय ना, मी आलो, मी त्याला समजावतो नक्की काय झालेलं आहे, काळजी करू नको, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्णाजी म्हणते की प्रताप काय झालं. तेव्हा प्रताप म्हणतो की अगं पूर्णा कोण पूजेला बसणार, म्हणजे तुमची कोणाची हरकत नसेल तर मी एक सुचवू का, अशा पद्धतीने प्रतापचं बोलणं चाललेलं असतं. तर प्रतापला सुचवायचं असतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन या दोघांनी पूजेला बसावं. इकडे प्रिया चक्खान दिशी कानाखाली वाजवलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र प्रिया जी आहे तिला असं वाटतं की हिने माझ्या कानाखाली लावली, आता मीही हिला सोडणार नाही असं म्हणत प्रिया पण सनसनीत अशी साक्षीच्या कानाखाली वाजवते. म्हणजे साक्षीला कळायच्या आधी तिच्या कानाखाली बसलेली असते. साक्षीला मात्र खूप राग आलेला असतो. साक्षी रागानेच प्रियाकडे पाहत असते. प्रिया मात्र खुश झालेली असते. ती म्हणते तुला काय वाटलं, आता काय करणार आहेस. तेव्हा साक्षी म्हणते तुला कळतंय तुझी एवढी हिंमत, तू माझ्यावरती हात उचललाय, कळतंय का तुला, असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं. साक्षी बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की बस आतापर्यंत खूप ऐकून घेतलंय, आता नाही, अजिबात ऐकून घेणार नाही. त्यासोबतच इकडे प्रियाला साक्षी म्हणत असते तुला माहितीये का मी कोण आहे, तुझी लायकी काय आहे आणि तू कोण आहेस, असं सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र साक्षीला प्रिया म्हणते हो माहितीये ना, आता तू रडत बस, अण्णा माझं काय होईल, माझं कसं होईल, अशा पद्धतीने तुझं रडणं जे आहे ना चालू ठेव, फक्त तू तेच करू शकते, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रियाला खरं तर राग आलेला असतो आणि त्याहीपेक्षा जास्त राग आलेला असतो तो म्हणजे साक्षीला. कारण साक्षी ज्या पद्धतीने प्रियाशी बोलत असते त्यावरून स्पष्टच होत असतं की या दोघींचं नक्की काय चाललेलं आहे, या दोघी जणी कशा पद्धतीने वागत आहेत. साक्षी पुन्हा प्रियाच्या मागे लागते आणि साक्षीने आता प्रियाला धमकावलेलं असतं की तू कोण आहेस, कुठून आली आहेस, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, त्यामुळं मी काय करू शकते याचा विचार कर, सगळ्या जगाच्या समोर आणेल तुझं सत्य काय आहे. तेव्हा प्रिया म्हणते विसरलीस का, तू आणि तुझ्या बापाने जी कारस्थानं करून ठेवलेत तो व्हिडिओ त्यात मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सगळं आहे, तो एकदा का व्हिडिओ बाहेर आला की मग काय होईल याचा विचार कर. कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील हे मात्र लक्षात आलेलं नसतं. साक्षी मात्र गुपचूप बसते आणि आता जे सगळं काही वागणं आहे ते सहन करू लागते. कारण साक्षीचे हात आता दगडाखाली असतात. कारण तो ज्या व्हिडिओमुळे प्रियाने इतक्या वेळा सगळ्यांना धमकावलेला आहे तो व्हिडिओ आज पुन्हा एकदा समोर येत असतो. इकडे महिपत मात्र भयानक चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो की सगळे काम व्यवस्थित झालं पाहिजे, त्या अर्जुन सुभेदारची वाट लागली पाहिजे, मला अजिबात कोणताही गोंधळ नको आहे असं इकडे महिपत सांगत असतो. म्हणजे त्याच्या गुंडांना तो इन्स्ट्रक्शन देत असतो. गुंडांना ज्या पद्धतीने तो सांगत आहे त्यावरूनच स्पष्ट होत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की महिपतनं त्याच्या इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि त्यासोबतच सांगितलेलंही असतं की ह्या सगळ्या गोष्टी मला अशा पद्धतीने पाहिजेत, याच्यामध्ये कोणताही घोळ झाला तर तो मी सहन करणार नाही. आता महिपतने त्याच्या गुंडांना कामाला लावलेलं असतं आणि सुभेदारांच्या बंगल्यावरती पाठवलेलं असतं. सुभेदारांच्या बंगल्यावरती जाऊन तिथे आता जणू काही दगडफेक करायची आहे, आणखी काय राडा घालायचा आहे, तो अर्जुन सुभेदार आहे त्याला कळलं पाहिजे, आपण कोण आहोत काय आहोत, या सगळ्या गोष्टी आता महिपतने सांगितलेल्या असतात. आणि त्या पद्धतीनेच महिपत जो आहे तो पुढची कामगिरी करत असतो. त्याच्या डोक्यात एवढंच आहे की आता या अर्जुन सुभेदारला सोडायचं नाही. सुभेदारांच्या घरी आता अर्जुन आणि सायली या दोघांच्या हस्ते पूजा सुरू आहे. प्रतापने विचारलेलं असतं तेव्हा पूर्णाजीने होकार दिलेला असतो आणि अर्जुन आणि सायली दोघेही आता जोडीने पूजा करत असतात. ते गुंड जे आहेत एक 3-4 जण आहेत आता सुभेदारांच्या बंगल्यामध्ये ते आलेले असतात. त्याचबरोबर सुभेदारांच्या बंगल्यामध्ये ते आल्यानंतर ते तिथं येऊन त्यांची कामगिरी त्यांना करायची असते, यासाठीच त्यांचं हे सगळं सुरू असतं. त्यासोबतच इकडे आता आरती सुरू होते, पूजा झालेली असते. पूर्णाजीने विचारलेलं असतं की प्रतिमा आणि रविराज, तेव्हा सायली सांगते की हो प्रतिमा आणि रविराज काका, प्रतिमा त्यांची आज अपॉइंटमेंट आहे ना तर ते तिकडे गेलेले आहे त्यामुळे ते येऊ शकणार नाहीत. पूर्णाजी सांगते की कल्पना प्रतिमाला प्रसाद पाठवा पूजेच्या नंतर. तेव्हा कल्पना सांगते की हो नक्की पाठवते मी. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघेही जोडीने पूजा करत आहेत. ते गुंड तिथं पोहोचलेले आहेत. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. पूर्णाजी मात्र हे सगळं एन्जॉय करत असते. सायलीनं सगळी तयारी जोरदार केलेली असते, याचं कौतुकही पूर्णाजीला असतं. आरती सुरू होते, पूजा जवळ संपन्न झालेली असते. सगळेजण आरती म्हणत असतात आणि अगदी या देवाच्या भक्तीमध्ये विलीन झालेले असतात, मंत्रमुग्ध होत असतात. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. परंतु अचानक आवाज येतो, अचानक दगड पडलेला आवाज येतो आणि सगळेजण काय झालं म्हणून धावत जातात. जेव्हा पाहतात तर काय तिथे गुंड आलेले असतात आणि त्या गुंडांनी दगड फेकलेला असतो. सायलीच्या हातात आरतीचं ताट असतं. सगळे घाबरले, अचानक काय झालं हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळी ही दगडफेक झालेली असते. त्यामुळे मात्र काळजी वाटत असते. त्यासोबतच पूर्णाजी म्हणत असते की हे काय झालं, कसला आवाज आलाय. सायली म्हणते मी पाहते. सायली जाते आणि नक्की काय झालं ते पाहते तर तिला तिथे दिसतं की एक दगड आलेला आहे आणि त्या दगडाबरोबर एक चिठ्ठीही आलेली आहे.
ते सगळं सायली घेते आणि अर्जुनच्या हातात आणून देते. अर्जुनच्या हातात आणून दिल्यानंतर आता त्याच्यावर लिहिलेलं असतं की अर्जुन, आता वेळ तुझ्या मरणाची. म्हणजे अर्जुनच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडतंय हे मात्र लक्षात आलेलं असतं. पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय आहे, घरातलं वातावरण चांगलं राहावं, प्रसन्न राहावं, त्यासाठी आपण ही पूजा केली आणि हे सगळं काय आलंय. आता तुझा वेळ जीव घेण्याची म्हणजे काय, नक्की काय होणार आहे. सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते. सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय घडतंय आणि कशामुळं, म्हणजे का अर्जुन सरांच्या बाबतीत असं का, हा प्रश्न सायलीचा असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं त्या महिपतचं काम असणार आहे, कारण साक्षी जेलमध्ये गेली ना, त्यामुळे महिपत तो पिसाळलेला आहे, त्यामुळे हे सगळं काम त्यानेच केलेलं असणार आहे, या सगळ्याला जबाबदार तोच असणार आहे असं अर्जुन सांगू लागतो. त्याच वेळी इकडे अर्जुन आणि सायली आता दोघंही टेन्शन मध्ये असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी पाहतो बाहेर जाऊन. त्याचबरोबर सगळेजण म्हणतात की नाही, अजिबात नाही जायचं बाहेर. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे सायली, अर्जुन, त्याचबरोबर घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आणि त्याच वेळी इकडे सायली म्हणत असते की अहो पण नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा पूर्णाची घरातले सगळेजण काळजी करू लागलेले आहेत. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणतो की मी इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो, काळजी करायची काही गरज नाहीये, ते येतील आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. आणि मग अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सायलीलाही काळजी वाटत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा अर्जुन एकटा बाहेर जाणार असतो. सायली म्हणते मीही येते तुमच्याबरोबर. तेव्हा प्रताप आणि अर्जुन मग दोघे बाहेर जातात आणि पाहू लागतात. अर्जुन म्हणतो म्हणजे त्यांनी दगड फेकलेला आहे आणि ते निघून गेलेले आहेत. तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात नक्की काय झालं अर्जुन सर, मला कळेल का. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हे बघा, आमच्या घरामध्ये पूजा होती, आम्ही पूजा करत होतो आणि अचानक दगडफेक झाली. मग पाहिलं तर काय, त्या दगडाबरोबर एक चिठ्ठी आलेली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये धमकी आलेली आहे. मला 100% शुअर खात्री आहे की हे सगळं काम त्या महिपतचं असणार आहे आणि हे सगळं तो महिपत करत असणार आहे असं अर्जुन सांगतो. सगळे डिटेल्स दिलेले असतात. अर्जुन आणि प्रताप दोघंही घरात येतात. तेव्हा सायली म्हणत असते की काय झालं अर्जुन सर. तेव्हा अर्जुन सांगतो की काही काळजी करायची गरज नाहीये, मी सगळं सांगितलेलं आहे. पूर्णाजी म्हणते की आता घरामध्ये एवढी छान पूजा करायची होती, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि हे सगळं काय आहे. गुरुजी म्हणतात की काळजी करू नका, सगळं मंगलमय होणार आहे, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि पूर्णाजीच्या मनातली भीती घालवलेली असते. त्यासोबतच आता पूर्णाजी विचार करत असते की या घराच्या सुखासाठी, या घरासाठी आपण एवढं सगळं करतोय, परंतु ह्या गोष्टी अशा पद्धतीने का घडत आहेत हा विचार सुरू झालेला असतो. त्यासोबतच आता सगळेजण तिथे असतात. पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना प्रसाद दे सगळ्यांना. तेव्हा कल्पना म्हणते की विमल दे, चालेल ना. तेव्हा विमल आता सगळ्यांना प्रसाद देऊ लागते. विमल सायलीलाही प्रसाद द्यायला येते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय आहे, आपलं कुटुंब एकत्र राहावं, आपल्या कुटुंबाने आनंदाने, कुटुंबाच्या आनंदासाठी, सुखासाठी हे सगळं करण्याचा विचार आपण केला आणि आपल्याच घरावरती काय संकट येते असं पूर्णाजीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सायली तिथे पाहत असते. तेव्हा सायली म्हणते की अहो पूर्णाजी असं काय विचार करताय, कारण आता काळजी करायची गरजच नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मग सायली बोलत असते आणि कसं माहितीये का, आपल्या अस्मिता येत ना, आपण जर निगेटिव्ह बोललो तर बाळ पण निगेटिव्हच ऐकणार ना. मग पोटातल्या बाळाने जर छान असं आनंदी हसरं राहायला पाहिजे असेल तर आपण छान पॉझिटिव्ह वातावरण घरातलं ठेवलं पाहिजे असं बोलणं सुरू असतं. आणि आपण त्या प्रियासाठी एवढा त्रास करून घेतोय, खरं तर तिचीच चूक आहे ना या सगळ्यामध्ये, कारण तिने जर असं वागली नसती तर. आणि ऍक्च्युली प्रियाचा जो मूळ स्वभाव आहे ना तो आम्हाला आधीपासून माहिती होता, ती कशी आहे काय आहे. आम्हाला काळजी तर नेहमी या गोष्टीची वाटायची, जेव्हा सत्य तुमच्या सर्वांच्या समोर येईल तेव्हा ते कसं फेस होईल, कारण वाटतं तेवढी सोपी गोष्ट नव्हती ती. असं सगळं पूर्णाजीला सायली बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना इथे सायली समजून सांगत आहे. त्यावेळेस अस्मिता सुद्धा म्हणते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र प्रियाच्या बाबतीत काय काय घडलेलं होतं ते आठवा जरा असं तिचं बोलणं चाललेलं आहे. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा प्रताप म्हणत असतो की बरोबर आहे, कारण सायली म्हणते त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. आठवतंय का, कारण आपण तिच्या बाबतीत काय विचार करायचो. पूर्णाजीला सुद्धा आठवत असतं की प्रियाने नक्की कोणती कोणती कारस्थानं केलेली होती, कशा पद्धतीने प्रिया वागलेली आहे, या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कारण प्रियाने या घरामध्ये मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा, मधुभाऊ या आश्रमात का राहतील, म्हणजे त्या बाकीचे सगळे राहतात ना, मग मधुभाऊंनी घरात का राहायचं, मधुभाऊंमुळे आपल्या घरावर संकट येते ना, मग मधुभाऊ पण राहतील ना आश्रमात जाऊन. तेव्हा प्रतापने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, ते सायलीचे बाबा आहेत म्हणून ते या घरात राहणार आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस अशा भाषेत तिकडे प्रतापने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. पूर्णाजीला सुद्धा आठवत असतं की प्रिया कशा पद्धतीने वागत होती. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की ती प्रतिमाची लेक म्हणून आपण तिच्या बाबतीत काही विचार करून ठेवलेले होते आणि त्याच गोष्टी आपल्याला भोवलेल्या आहेत, आपल्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत म्हणून त्रास होतोय असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. आणि पूर्णाजी समजावत असते. त्याचबरोबर अस्मिता आहे ती हे विचार करत असते. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही तर अस्मिता ताईचं बाळ रडकं झालं तर काय करायचं, अशा सगळ्या गोष्टींचं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की सायली आहे ती बोलत असते, सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही आठवून बघा ना, कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या त्या कशा पद्धतीने झाल्या होत्या. कारण प्रियाच्या बाबतीत कसं घडलेलं आहे, प्रियाने काहीही कारण नसताना घरामध्ये भांडण लावलेलं होतं. तो प्रसंग इकडे पूर्णाजीला आठवतो, कारण आम्हाला या घरामध्ये जागाच नाहीये, आमच्याच बाबतीत हे सगळं होतंय अशा पद्धतीने तिनं बोललेली होती आणि सगळ्यांना सांगितलेलं आम्हाला प्रॉपर्टीमध्ये हाकलून द्यायचं आहे, त्यासाठी हे सगळं चालू आहे. तेव्हा पूर्णाजीला ते आठवतं. तेव्हा सायली म्हणते की बस आता ह्या कटू आठवणी नकोयत आपल्याला, आपण सगळेजण आनंदात राहूया, आपलं बाळ येणार आहे, आपल्या बाळाचं स्वागत करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण आनंदात इथे राहायचं आहे. तेव्हा इकडे
अर्जुन म्हणत असतो की अस्मिता ताईचं बाळ अस्मिता ताईसारखंच असणार ना, म्हणजे खादाड, अगदी कसंही आणि कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणते की बरं झालं अश्विन नाही आता, नाहीतर दोघांनी मिळून माझी खेचतच राहिली असते. अशा पद्धतीने बोलणं सुरू असतं. त्याच वेळी इकडे प्रियाच्या बाबतीत आता बोलत असते ती म्हणजे कल्पना म्हणत असते की मला ना कळतच नाहीये, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत होत्या, परंतु काहीही झालं तरीही आपण प्रियाला ओळखायला चुकलेलो होतो या गोष्टीची जाणीव मात्र कल्पनालाही झालेली असते आणि ती ते सगळं बोलून दाखवत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. पूर्णाजी म्हणते की माझंही चुकलेलं आहे, मीही चुकीची आहे, कारण मीही तिच्यावर विश्वास ठेवला, त्या प्रियावर विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या, असं पूर्णाजी बोलत असते. आणि मग ती सायलीच्या जवळ येते आणि सायलीला म्हणू लागते की या घराला सांभाळण्याचा सावरण्याचा प्रयत्न तू केलास, नाहीतर हे घर आमच्यामुळे विस्कटलं असतं. आम्ही त्या मुलीवरती विश्वास ठेवत होतो, कारण ती प्रतिमाची मुलगी आहे, ती चुकू शकत नाही असं आम्हाला वाटायचं, म्हणून आम्ही विश्वास ठेवत होतो, परंतु या सगळ्या गोष्टी सावरण्यामध्ये खरंच तू पुढाकार घेतला आणि ही परिस्थिती हँडल केली, अशा पद्धतीनं बोलत असते. आणि मग कमरेच्या ज्या चाव्या आहेत त्या काढते आणि त्या सायलीच्या हातात देते आणि म्हणू लागते की ही जबाबदारी तू सांभाळू शकतेस. म्हणून आता पूर्णाची ही जबाबदारी सायलीकडे देत आहे आणि सायलीला सांगत आहे की तूच ही जबाबदारी सांभाळायची आहे. तेव्हा सायलीने सुद्धा आनंदाने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आता इकडे महिपतच्या गुंडांचा जो प्लॅन असतो तो फेल झालेला असतो, त्यामुळे महिपतचे जे गुंड असतात ते मात्र वैतागलेले असतात. महिपत त्या गुंडांवरती वैतागलेला असतो. महिपतला असं वाटत असतं की हे सगळं यांच्यामुळे झालंय, त्या अर्जुन सुभेदारच्या बाबतीत एवढा तगडा प्लॅन केला होता पण तो फेल झाला, याचा राग महिपतला येत असतो. आणि महिपत म्हणत असतो की नाही, कितीही तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही अशाच चुका पुन्हा पुन्हा करत आहात, म्हणून महिपत पिसाळलेला असतो आणि त्या गुंडांना मारत असतो. एकाला तर वर टांगलेला असतो आणि त्याला बांबूचे फटके द्यायचं काम सुरू असतं. दुसरा म्हणत असतो की मी त्याच्या वतीने माफी मागतो, पण महिपत मात्र ऐकायला तयार नसतो. महिपत म्हणत असतो की नाही, आणि जो पुढे होऊन त्याची बाजू घ्यायचा प्रयत्न करत असतो त्याला मात्र आता महिपत बोलत आहे आणि तिथे थाडकन अशी गोळी घालत असतो आणि त्याला सांगतो की बस, आतापर्यंत हे सगळं काय आहे ते लक्षात आलेलंच असेल, त्यामुळं यापुढे एक शब्दही बोलायचा नाही, अशा भाषेत महिपतने त्याला सुनावलेलं असतं. आणि महिपतने त्याला संपून टाकलेलं असतं, कारण तुम्ही हा सगळा घोळ घातलेला आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे. आता अर्जुन दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला निघतो, तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही कुठे निघालात, तुम्हाला काय वाटलं, तुमच्याकडे माझं लक्ष नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही तसं नाही, मी ॲडव्होकेट आहे ना. तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे, तुम्ही ॲडव्होकेट आहात, पण त्याआधी तुम्ही नवरा आहात, माझे अहो आहात. पूर्णाजी मात्र हे सगळं पाहत असते. सायली हक्काने सांगत असते की जिथे तुम्ही असाल तिथे मी असणार आहे, त्यामुळं आता तुम्ही एकट्याने कुठेही जायचं नाही. आणि हे सगळं सायलीने सांगून अर्जुनच्या हाताला पदराची गाठ बांधलेली आहे. आणि तेव्हा पूर्णाजी मात्र सायलीकडे पाहतच राहते. तिला मात्र भारी वाटत असतं या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सायली हँडल करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.